आणि आता एक नजर टाकणार आहोत 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्यांवर। सातारा लोकसभेसाठी उदयनराजेंनी उमेदवारी अर्ज विकत घेतला। उदयनराजे, शशिकांत शिंदेंसह 30 जणांनी घेतले अर्ज। धाराशिव लोकसभेसाठी उमेदवारी भरण्याच्या पहिल्या दिवशी 18 जणांनी 36 उमेदवारी अर्ज घेतले, तर आमदार विक्रम काळे यांनी 4 उमेदवारी अर्ज घेतले। माढा लोकसभा मतदारसंघात पहिल्याच दिवशी 38 जणांकडून 52 अर्जांची खरेदी। रणजित सिंग निंबाळकर, धैर्यशील मोहिते पाटील, विजयसिंह मोहितेंकडून अर्ज खरेदी। लातूर लोकसभेसाठी पहिल्याच दिवशी 20 जणांनी उमेदवारी अर्ज घेतले। मविया, महायुती आणि वंचित आघाडी मतदारसंघात तिहेरी लढत रंगणार। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपकडून जोरदार तयारी। 13 ते 27 एप्रिल दरम्यान भाजपच्या 56 नमो संवाद सभांच्या माध्यमातून 20,000 मतदारांपर्यंत पोहोचण्याचं लक्ष्य। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी महायुतीकडून उमेदवार जाहीर नसताना शेलारांकडून प्रचार सुरू। आशिष शेलारांकडून सावंतवाडी मतदारसंघात कार्यकर्त्यांची भेटीगाठी। विशाल पाटलांच्या उपस्थितीत सांगलीमध्ये काँग्रेस कार्यालयावर नवीन फलक झळकला। कार्यकर्त्यांनी संयम बाळगून भूमिका घ्यावी, काँग्रेस पक्षावर राग काढू नका, विशाल पाटलांचं कार्यकर्त्यांना आवाहन। देशातील 70% घराणेशाहीवाले खासदार भाजपमध्ये आहेत। फडणवीस, पंकजा मुंडे आणि सुजय विखे घराणेशाहीवालेच आहेत। शरद पवार गटाचे नेते रोहित पवारांची घराणेशाहीवर टीका। रोहित पवारांसारख्यानं घराणेशाहीवर बोलणं म्हणजे मोठा विनोद। रोहित पवारांच्या घराणेशाहीवरील टीकेवर सुजय विखेंचं उत्तर। वाशीमध्ये अभिनेता गोविंदाचा रोड शो। महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्यासाठी गोविंदाचा रोड शो। नागपूर जिल्ह्यात निवडणूक ड्युटी रद्द करण्यासाठी 2200 कर्मचाऱ्यांचे अर्ज। आतापर्यंत प्रशासनानं 1000 कर्मचाऱ्यांचे अर्ज केले मान्य, तर 1200 कर्मचाऱ्यांचे अर्ज जिल्हा प्रशासनाकडून नामंजूर। राज्यात विविध तुरुंगामधील बंदी यंदा मतदानाचा हक्क बजावणार। मतदारांना टपालाद्वारे सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार। जळगावच्या वरणगावामध्ये शरद पवार गटातील शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी न मिळाल्यानं पक्षात नाराजी। धाराशिवचे वंचितचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांचं धाराशिवच्या बार्शी या मूळ गावी जंगी स्वागत। फेसबुक, व्हॉट्सअपवरती चर्चा करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर आपण लढणार, आंधळकरांचा निर्धार। नंदुरबार लोकसभेसाठी वंचितकडून हेमंत सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर। नंदुरबारमध्ये अपक्ष उमेदवारांची संख्या वाढणार। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रत्नागिरीमध्ये स्टॅम्पचा तुटवडा। स्टॅम्प वेंडरकडे स्टॅम्प आणि बॉन्ड्स नसल्याचं समोर। उमेदवारांनाही अर्ज भरताना अडचणींचा सामना करावा लागणार। धाराशिव लोकसभा मतदान प्रशिक्षण शिबिरामध्ये गैरहजर राहणाऱ्या 447 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस। अनेकांकडून आजाराचं कारण देत खुलासे। परभणी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांकडून जोरदार प्रचार। मविया आणि महायुतीचा प्रचार रथ सज्ज। साताऱ्यामध्ये मवियाचे उमेदवार शशिकांत शिंदेंकडून प्रचाराला सुरुवात। किल्ले प्रतापगडावरती भवानी मातेची आरती करत प्रचाराचा नारळ फोडला। वर्ध्याच्या देवळीमध्ये मतदार जनजागृती करण्यासाठी प्रभात फेरी। नगर परिषद, माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं प्रभात फेरीचं आयोजन। विदर्भात अवकाळीचं थैमान। बुलढाणा जिल्ह्यामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट। मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टरवरील मका, कांदा, ज्वारी पिकाचं नुकसान। नंदुरबार जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। शहादा तालुक्यामध्ये शेती पिकांसह शाळा आणि घरांची पडझड। भाजपच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडून बीडमधील गारपीटग्रस्त भागाची पाहणी। धनंजय मुंडेंकडून प्रशासनाला पंचनाम्याचे आदेश। प्रतापराव जाधव, आमदार गायकवाड यांची नुकसानग्रस्त भागांना भेट। बुलढाण्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं मोठं नुकसान। शेतकऱ्यांचं सांत्वन नाही तर मदत करण्यास कटिबद्ध, जाधवांची प्रतिक्रिया। जळगाव जामनेरमध्ये जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून नुकसानग्रस्त पिकांसह घरांची पाहणी। अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। नांदेड जिल्ह्यात अवकाळीमुळे 200 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। नुकसानग्रस्त भागात पंचनाम्याचं काम सुरू। केळी, आंबा, ज्वारीसह फळबागांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। भंडारामध्ये सलग 5व्या दिवशी पावसाची हजेरी। भात पिकांसाठी नवसंजीवनी।
गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पाऊस, या पावसामुळे मका पिकाचं नुकसान, शासनानं नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. बुलढाण्यातल्या मेहकर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं पडली, विद्युत खांबही कोसळल्यानं नागरिकांची तारांबळ. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान, काढणीला आलेले मका आणि द्राक्ष जमीनदोस्त. सलग तिसऱ्या दिवशी नागपुरात अवकाळी पावसाची हजेरी, पूर्व आणि पश्चिम विदर्भात येलो अलर्ट प्रसिद्ध. बुलढाणा जिल्ह्याला अवकाळीनं झोडपलं, सतत चौथ्या दिवशी गारपिटीसह अवकाळी पाऊस, पिकांचं मोठं नुकसान. वर्धा जिल्ह्यात सलग 4 ते 5 दिवसांपासून अवकाळी पाऊस, सततच्या अवकाळी पावसाचा पिकांना मोठा फटका, उशिरा लागवड केलेल्या गव्हाच्या नुकसानीची शक्यता. परभणी जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, याचा उन्हाळी पिकांसह फळबागांनाही मोठा फटका. जळगावमधील यावल तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका, वादळी वाऱ्यामुळे केळी पिकांचंही मोठं नुकसान. अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, शहरामधील वीज पुरवठा खंडित, अनेक ठिकाणी होर्डिंग्ज, छपरांसह झाडांची पडझड. वाशिमच्या शिरपूर परिसरामध्ये जोरदार पाऊस, पावसामुळे नदी नाल्यांना पूर, हळद उत्पादक शेतकरी संकटात. हिंगोलीच्या सिद्धेश्वर धरणातनं पूर्णा नदीपात्रात 2000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. राज्यामध्ये भीषण पाणी टंचाई, 5664 वाड्या वस्त्यांमध्ये 3000हून जास्त टँकरनं पाणी पुरवठा, राज्यातल्या धरणांमध्ये 33.38% पाणीसाठा. वाशिमच्या रिसोडमधील जलप्रकल्पांनी तळ गाठला, भीषण पाणी टंचाईची शक्यता, यावर्षी सरासरीपेक्षा 24% पाऊस कमी पडल्यानं शेतीला फटका. धाराशिव जिल्ह्यामध्ये दुष्काळाच्या झळा, 233 गावात 454 विहिरींचं अधिग्रहण, पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. नंदुरबार जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट, तीव्र पाणी टंचाईमुळे अनेक गावांना टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ. धाराशिवच्या परांड्यामध्ये 8 दिवसाआड पाणी पुरवठा, संतप्त नागरिकांकडून मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी पद्धतीनं आंदोलन, पाणी मिळत नसल्यानं नागरिकांचे हाल. वाशिमच्या रिसोडमध्ये वाकद, कुर्हा, मांडवा, भरजहांगीर या गावांमध्ये भीषण पाणी टंचाई, काही गावात जलमिशन योजनेचं काम ठप्प झाल्यानं गावकऱ्यांना फटका, हंडाभर पाण्यासाठी 2 किलोमीटरपर्यंत पायपीट. पालघरमधल्या मोखाडा तालुक्याला पाणी टंचाईच्या झळा, टंचाईग्रस्त गावांची संख्या पोहोचली 55 वर, पाण्याचा स्रोत नसल्यानं नळ योजना सुद्धा बंद पडल्या, सध्या 19 टँकरद्वारे पाणी पुरवठा. नंदुरबार जिल्ह्यात चारा टंचाईची समस्या, चारा जिल्ह्याबाहेर देण्यास बंदी, चारा जिल्ह्याबाहेर नेणाऱ्यांवरती कारवाई होणार, पशुसंवर्धन विभागाची कारवाई. नवी मुंबईमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये ज्वारीच्या दरात मोठी घसरण, आवक वाढल्यानं 9 रुपयांनी भाव घसरले, दर कमी झाल्यानं ग्राहकांची मागणी वाढली. नांदेडमध्ये उन्हाळी पेरूच्या लागवडीमधनं शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न, उन्हाळी पेरूला बाजारामध्ये चांगली मागणी सुद्धा. नंदुरबारमध्ये उन्हाळी पिकांसाठी मशागतीच्या कामांना वेग, रब्बी हंगामानंतर आता उन्हाळी पिकांसाठी तयारी सुरू. डाळींचे भाव पुन्हा कडाडले, तूर डाळ 15 तर मूग डाळ 10 रुपयांनी महाग, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री. ऊसापासून इथेनॉलवरती निर्बंध घातल्यानं 3000 कोटींचा फटका, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर साखर टंचाईचं संकट. पुण्याच्या चाकण, बेल्हे, आळेफाटा इथे जनावरांच्या बाजारात बैलांच्या विक्रीत वाढ, यात्रेचा हंगाम असल्यानं बैलांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री.